सोलापूर शहरात सुरू झालेली विमानसेवा आणि प्रस्तावित आयटी पार्कमुळे सोलापूर विकासाच्या नव्या उंबरठ्यावर उभे असल्याचा विश्वास बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा यांनी व्यक्त केला। उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते हा सन्मान पार पडला। यावेळी बोलताना मुद्दा यांनी सांगितले की विमान सेवेच्या माध्यमातून सोलापूरचा देश विदेशाशी संपर्क वाढून गुंतवणूक आणि उद्योगांना चालना मिळेल। आयटी पार्कमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होतील आणि शहराचा आर्थिक विकास वेगाने होईल। आधुनिक तंत्रज्ञानामुळे नव्या पिढीला मोठ्या संधी उपलब्ध होत असून सोलापूर भविष्यात झपाट्याने प्रगती करणारे शहर ठरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला। दौऱ्यादरम्यान त्यांनी महापालिका आयुक्तांसह विविध विकास प्रकल्पांना भेट देऊन समाधान व्यक्त केले। पत्रकारांच्या भूमिकेचे कौतुक करताना त्यांनी समाज परिवर्तनात माध्यमांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले। कार्यक्रमाला उमा मुद्दा, दत्ता मुळे, किरण बनसोडे आदींसह पत्रकार व कॅमेरामन उपस्थित होते। सूत्रसंचालन संगमेश जेवरे यांनी केले तर आभार आफताब शेख यांनी मानले। संघाचे अध्यक्ष खेलबुडे साहेब, आमचे मित्र आणि सोलापूरचे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचा मी सर्व म्हणतो, म्हणजे सगळे यांना टोपण नाव मामामुळे आणि मामाच्या प्रेमामुळेच मी आज इथं आहे असं तुम्ही बोलू शकता। आम्ही इथं आलेलो आहेत आज सोलापूर सेंटरच्या नवीन पदाधिकाऱ्यांची त्यांचं पदग्रहण होणार आहे, त्यानिमित्ताने मी इथं आलो आणि सकाळपासून आम्ही जवळजवळ आता 6-7 तास झाले मी सोलापूर परिसरामध्ये बऱ्याच व्यक्तींना भेटतो आणि सोलापूरबद्दल जे काय मी ऐकते तर खरोखरच म्हणजे सोलापूर इज लाईक टुडे ॲट द वर्ज ऑफ टेकिंग ऑफ आपण म्हणू शकतो। फर्स्ट ऑफ ऑल हे आपलं कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डर येतं आणि बरेचसे आपले सिटी डेव्हलपमेंट होत आहेत, पण इथलं डेव्हलपमेंट पोटेन्शियल पर्सनली फील म्हणजे फार स्ट्रॉंग होणार आहे आणि आज आय टी सेक्टर आहे अथवा दुसरे इंडस्ट्रीज आहेत त्यासाठी भरपूर मोठं स्कोप पण आहे, कारण आता एअरपोर्ट झाल्यामुळे म्हणजे ते कनेक्टिव्हिटी म्हणजे स्ट्रॉंगच होत जाणार त्या आणि म्हणजे भारतात नाही म्हणजे प्रदेशातल्या लोकांना देखील मग ते सोय आणखीन इझी होत जाणार। त्यामुळं इथं मी आलो, लोकांना सर्वांना भेटलं, तुम्ही आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल तुमचे धन्यवाद। म्हणजे आत्ता जे मी म्हणत होतो ते पत्रकार संघाशी म्हणजे पत्रकार ह्या लोकांशी म्हणजे माझ्या वडिलांचा संबंध, की लहानपणी जवळजवळ 40 वर्षापूर्वी जे होते ते पत्रकार संघाचे मराठवाड्याचे अध्यक्ष होते आणि पत्रकारिता काय असतं मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे, कारण आणि त्याच्यातनंच म्हणजे तुम्ही म्हणतो ना आपण हिज मास्टर्स व्हॉइस, की प्रत्येक इंडस्ट्रीला प्रत्येक व्यक्ती अथवा उद्योग असेल, पॉलिटिशियन असतील अथवा तुमचे आयुक्त आहेत, आम्ही तुमच्या आयुक्तांना पण आता भेटलो, डॉक्टर सचिन यंग, व्हेरी डायनॅमिक, व्हेरी एनकरेजिंग, इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी, त्यांच्या पण म्हणजे कडनं भरपूर चर्चा झाली आणि त्यांचे पण भरपूर असे विचार आहेत की सोलापूरसाठी काय करू शकू। आय एम शुअर तुमच्या माध्यमाने तुम्ही त्याला म्हणजे जगापर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि प्रत्येक जे व्यक्ती म्हणजे आपल्या पॉलिटिशियन जे स्कीम आहे त्याच्यामध्ये म्हणजे CM असतील अथवा नॅशनल लेवलला PM असतील त्यांचे जे विचार तुमच्या माध्यमातून लोकांना समजतं, तर आय एम शुअर तुम्ही ते करणार। आणि आज म्हणजे बऱ्याच वर्षांना मी भेटत होतो त्याच्यामध्ये आणखीन एक म्हणजे मोठे बिल्डर आहेत तिथले साथी सिद्धू पाटील, त्यांच्या प्रोजेक्टला पण मी भेट दिली, कारण आमची पण जवळजवळ 80 वर्ष जुनी कंपनी आहे जी आय एम व्हाईस चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ न्यू कन्सॉलिडेटेड कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून आमची कंपनी आहे आणि भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये आमचं प्रस्थ आहे म्हणू शकतो, म्हणजे आम्ही कामं करतो आहे आणि त्यामुळं समजतं की म्हणजे सोलापूर लेवलला या स्केलला जे त्यांनी काम करत आहेत तर वाखाणण्याजोग आहे आणि आय एम शुअर ह्या माध्यमातून बऱ्याच लोकांना एकतर काम मिळणं एक असतं, त्याच्यातनं आणि नवीन संकल्पना उभारत जाते आणि नवीन टेक्नॉलॉजी येत असतात आणि त्याचा उपयोग पुढच्या जनरेशनसाठी 100% होणारच होणार, त्यात काय वावच नाही। आणि
सोलापूरसाठी आणि सोलापूर शहरासाठी म्हणजे माझ्या भरपूर शुभेच्छा देखील म्हणजे आपल्या देशाच्या मॅपवरच नाही इंटरनॅशनल मॅपला जग एवढं छोटं झालेलं आहे बिकॉज ऑफ इंटरनेट बिकॉज ऑफ ऑल द फॅसिलिटीज. तुम्ही आज आपण हे ते बोलते 1 मिनिटामध्ये जगाच्या कोणत्याही कॉर्नरमध्ये ते पोहोचू शकतं. त्यामुळे फायदा पण असतो आणि तोटा मी नाही म्हणू शकणार कारण फायदाच फायदा आहे. कारण तुमच्या माध्यमातून जर समजा चांगली गोष्ट अथवा गोष्ट कोणती चांगली नाही होत तर ते जेव्हा बाहेर येतं तर प्रत्येकाला त्याची नोंद घ्यायलाच लागतं. प्रत्येकाला वाटतं मी चांगलंच करतो पण तुम्ही जेव्हा ॲनालिसिस करून म्हणजे निस्वार्थपणे आणि निर्भीडपणे तुम्ही जेव्हा समाजाच्या समोर आणता कोणती गोष्ट त्याच्यातनंच म्हणजे समाजामध्ये जे परिवर्तन आपण म्हणतो ते कारण प्रत्येकाला वाटतं मी चांगलाच आहे मी चांगलाच करतो आहे पण तुमच्या माध्यमातून ते कुठेतरी त्याला एक स्टॉपेज म्हणू शकतो अथवा करेक्शन ते तुम्ही घडून आणताय. तर ही चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही चांगलंच कार्य करत राहा. आमचे मित्र ॲडव्होकेट मुंबईहून विश्वनाथ पाटील त्याचे पण मी धन्यवाद मानायला पाहिजे कारण त्यांनी मला म्हणालं की अण्णा तुम्ही भेटायलाच पाहिजे. फार चांगले व्यक्तिमत्व आहेत कुलकर्णी साहेब आणि त्यांचे टीम सगळेजण आहेत आणि तुम्ही भेटात त्यामुळे मी आलो. तर बोलायला तर भरपूर मी बोलत जाईन पण वेळेचं भान राखून आपण एवढंच म्हणू की म्हणजे तुमचे शतशः धन्यवाद. तुम्ही सगळेजण वेळातनं वेळ काढून आमच्यासाठी इथं जमलात आमचा सन्मान केलात आणि त्यामुळं म्हणजे हे ऋणानुबंध आपण पुढे चालू ठेवू. मुंबईला कोणी तुमचे संबंध असणारच पण आमचे छोटे मोठे काही जे काय असतील ओळखी असतील त्याच्यातलं काही जरी तुम्हाला कुठंही कोणत्याही लेवलला असेल तर एका मिनिटात मी मुंबईमध्ये काही म्हणजे कनेक्शन घडवू शकतो.